ही एक चूक केल्यास माता अन्नपूर्णेचा होईल अनादर. मित्रांनो, आजच्या युगातील जलद जीवनशैलीमुळे आपण आपल्या ज्या मुख्य गरजा आहेत त्याकडेच लक्ष देण्यास विसरत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मुख्य गरजा आहेत, त्यापैकी आपण अन्न याविषयी आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपले जीवन व्यवस्थित ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात नियम आणि निश्चित दिशानिर्देश दिलेले आहेत. यापैकी एक अन्न नियम आहे. कळतनकळत अनेक वेळा आपण जेवणादरम्यान अशा काही चुका करतो, ज्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागतात. मित्रांनो, शास्त्रात अन्नाला देवाचा दर्जा म्हणजेच पूर्ण ब्रह्म मानलं गेलं आहे. अन्नपूर्णा सोबतच लक्ष्मी देवी अन्नाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोपते. त्यामुळे घरात पैसा आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. जाणून घेऊया अन्न खाताना कोणती काळजी घ्यायची. जेवण वाढण्याचे देखील नियम आहे. जेवणाच्या ताटात 3 रोट्या एकत्र कधीच दिल्या जात नाहीत. असे करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की 3 ब्रेड असलेले एक प्लेट मृत व्यक्तीला समर्पित केले जाते. त्रयोदशीच्या विधीपूर्वी मृत व्यक्तीला अर्पण करण्यासाठी 3 भाकरी ठेवण्याचा कायदा आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटात कधीही 3 रित्या सोबत वाढू नये. मित्रांनो, आपल्याला जेवढे जेवण घेता येईल तेवढेच घ्या, कारण बरेचसे लोक एकाच वेळी सगळे अन्न घेतात आणि नंतर उष्टे टाकून देतात. शास्त्रानुसार अन्नाचा एक कणही वाया घालवणे म्हणजे माता अन्नपूर्णेचा अनादर करणे होय. अन्नाचे महत्त्व समजून घ्या आणि उष्टे सोडू नका. यामुळे माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवताना कर्कश आवाज करायची सवय असते. शास्त्रानुसार ही सवय चुकीची आहे. असे केल्याने घरात दारिद्र्य येते, माता लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे जेवताना आवाज करण टाळावं. हे सभ्यपणाच देखील लक्षण दिसत नाही. मित्रांनो, जेवताना नेहमी हात धुवून जेवायला बसावे. घर आणि शाळांमध्ये जेवण करण्यापूर्वी हात धुण्याचे शिक्षण दिले जाते. घाणेरड्या हातातील जंतू शरीरात प्रवेश करू नयेत म्हणून हे केले जाते. धार्मिक दृष्टिकोनातूनही याला विशेष महत्त्व आहे. अन्नाला घाणेरडे हात लावल्याने देवी अन्नपूर्णा रागावते. त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटात हात धुण्याची चूक कधीही करू नका. अन्नातील प्रत्येक धान्य आदरास पात्र आहे आणि हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे अन्नाचा अनादर करणे टाळावे. मित्रांनो, जेवताना नेहमी हात धुवून जेवायला बसावे. घर आणि शाळांमध्ये जेवण करण्यापूर्वी हात धुण्याचे शिक्षण दिले जाते. घाणेरड्या हातातील जंतू शरीरात प्रवेश करू नयेत म्हणून हे केले जाते. धार्मिक दृष्टिकोनातूनही याला विशेष महत्त्व आहे. अन्नाला घाणेरडे हात लावल्याने देवी अन्नपूर्णा रागावते. त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटात हात धुण्याची चूक कधीही करू नका. अन्नातील प्रत्येक धान्य आदरास पात्र आहे आणि हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे अन्नाचा अनादर करणे टाळावे.